पुण्यामध्ये दारू पिणाऱ्या मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेवर 2 मित्रांनीच हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संदीप हरगुडे यांच्या कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाण्यासाठी सांगितलं आणि त्यांच्या सांगण्यावरून पुण्यातील जागृती व्यसनमुक्ती केंद्रातून संदीपला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली। त्यावेळी संदीपने आपल्या 2 मित्रांना हे मला घेऊन जात आहेत यांना सोडू नका म्हणत दारूच्या नशेत आरडाओरड केली होती। त्यावेळी मित्रांना संदीपला ओढत नेत असल्याचं पाहिलं आणि थेट परवाना असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला। गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास ही घटना घडली होती। त्यानंतर संदीपचे मित्र विशाल कोलते आणि अमोल हरगुडे यांनी दहशत माजवण्यासाठी थेट रुग्णवाहिका फोडली। सुदैवानं यात कोणालाही दुखापत झाली नाही। पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केलाय आणि रिव्हॉल्वर जप्त केलाय। या प्रकरणी वाघोली पोलिसात दारू पिणाऱ्या व्यक्तींसह 2 मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीपच्या कुटुंबियांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं होतं, परंतु तो तिथून 2 वेळा निघून आला। तो कुटुंबियांना त्रास द्यायचा। गुरुवारी त्याच्या कुटुंबियांनी व्यसनमुक्ती केंद्रात फोन करून त्याला नेण्यासाठी सांगितलं, त्यामुळे केंद्रातील कर्मचारी त्याला नेण्यासाठी आले होते। मात्र दारूच्या नशेत तिघांनी मोठा गोंधळ घातला आणि गोळीबार करत रुग्णवाहिकेची तोडफोड केली।